होण्याच्या पहिले मी दोन शब्द शेर म्हणणार आहे। शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, समाज के दलाल कभी आते नहीं दादा साहेब शेळके के दरबार में। अरे डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, हातात शिवरायाची नंगी तलवार आहे। आम्ही यादे जातीवाद्यांनो मैदानात दादासाहेब शेळके हे भीम टायगर सेनेचा वाहन आहे। सर्व बसले आता काय अडचण नाही, मला दिसायला पाहिजे मागे तर याला समोर याला पोरं तिकडली काय अडचण नाही। अंधारातलं पहिले पोरी सारखे ते अंधारातली याला समोर आहे की कृपया सर्वांनी मला एक 15 ते 20 मिनिटांसाठी सहकार्य करायचं आहे आणि नंतर आपल्या सर्वांच्या आवडीचे गायक आमचे दांडेगावकर दोन्ही गायक असतील, आमचे दांडेगावकर साहेब, दीपक साहेब, आमच्या अंजीताई, अजून काय काय यांचा गीताचा कार्यक्रम होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। मी आपल्या सर्वांची परवानगी घेऊन या ठिकाणी थोडं आवाज भिको देऊ नको, स्पष्ट आवाज आहे। हॅलो हॅलो जगाला 2500 वर्षापूर्वी शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कोट्यावधी दलित पीडित बहुजनांचे उद्धार करते प्रकांड पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, अब्दुल कलाम, टिपू सुलतान, संत बसवेश्वर आणि ज्या ज्या महापुरुषांनी समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच महापुरुषांना कोटी कोटी या ठिकाणी मी वंदन करतो। आणि विचारपीठावरील कारण भीम टायगर सेनेमध्ये सत्कार नसतात, नावं घेत नसतात, कारण त्यासाठी काम करायचं नाही म्हणून मी चोपडा माणूस नाही, तुम्हाला माहित आहे, म्हणून मी काही चोपडेपणा दाखवणार नाही। विचारपीठावर उपस्थित असलेले हॅलो 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 जवळजवळ तोंडात जाईल माझ्या जवळ आणि म्हणून विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व जातीसाठी माती खाणारी सर्व बाबासाहेबांच्या औलाद, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक व उपासक उपासिका, आपल्या सर्वांना दादासाहेब शेळकेचा क्रांतिकारी जय भीम। मी सर्वांचे चेहरे बघितल्यानंतर खास करून महिलांचे सीन असा दिसतोय, सगळे चेहरे बघितले मी, तोंड दिलं का सर्वांना? चला परत एकदा जोरदार आपण माहोल तयार करूया। पुन्हा सूचना, ते फुले शाहू आंबेडकरी विचाराचं, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, अब्दुल कलाम सगळ्या महापुरुषांचा विचाराचा असेल त्यांनीच नारा द्यायचा, मनुवादाला सूट दिलेली आहे। इथे आवाज जोरात आला पाहिजे, जोपर्यंत मला अपेक्षित आवाज दिसणार नाही तोपर्यंत मी भाषणच करणार नाही। तर जोरदार नारा, फक्त बाबासाहेबांच्या औलादीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। ठीक आहे का, टावर कमी आहे काय, रेंजचा प्रॉब्लेम आहे, बरोबर बरोबर झालं पाहिजे सेव नाही, मला नंतर लेवर जायचं आहे, मी आताच बोलून मग असं बसायला येतो माझा, मी घाबरायलो, मी आवाज सध्या बसायला येते। परत एकदा आवाज आला पाहिजे जोरदार, हा जे मनवाद्याच्या औलादी असेल त्यांनी आवाज द्यायचा नाही, शूटिंग तिकडे फिरवा, किती घुसले ते कळलं पाहिजे आपल्याला, कारण ते बाबासाहेबांचा विजय असं म्हणू शकत नाही, म्हणू शकतात का?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, हम सब हम सब हम सब. आता जरा माहोल गरम झाला बघा. मी भाषणाला सुरू नाही नंतर सुरुवात जरा पेटू द्या की बाहेर पेटल्यासारखं असं. साऊंड चांगला आहे बघा. मायानो, बहिणीनो, भावानो, आपल्या सर्वांना माहित आहे, त्याही अगोदर माझं आठवलं आमचे विजय कुमारजी हेगडे साहेब, मराठवाडा अध्यक्ष, सम्राट दादा गायकवाड युवा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख गजानन दादा वैद्य यांच्या नेतृत्वात ज्यांनी 8 दिवसापासून रक्ताचं पाणी केलं. आमचे प्रबुद्ध श्रीबुद्ध पाईकराव तालुका अध्यक्ष अजून घेतले व त्यांच्या सर्व सहकार्यांनी, प्रबुद्ध नाव असले सांगत आहे मला कोणाचं, त्यांनी रक्ताचं पीठ आणि हाडाचं पाणी करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अजून नाव घे. गजानन सोळंके व गजानन सोळंके, आमचे संजूदादा वाडवे यांनी हा कार्यक्रम घडून आणला. कृपा त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता बघा, भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडं मस्तक आहे की नाही, मस्तक ध्यानावर ठेवायचं. तुमचं मस्तक जर ध्यानावर नसलं तर काय होते माहिती का? परवा मी वर्ध्याकडे भाषण दिलं, त्या बाईचं मस्तक ध्यानावर नव्हतं. मी भाषण केलं, अशी उतरून चाललो असा, ते बाई अशी समोर आली माझ्या भाषण करताना, ती मला दिसत होती. मी काय माय बघा, तिचं मस्तक भांडार होतं. भाषण झालं, भाषणात समोर होती आणि मी निघाल्यानंतर माझ्या समोर आली, काहीच बोलत नाही. मी विचारलं, माय काय होय, आणि भाषण केव्हा करतो म्हणे. भाषण पूर्ण भाषणाला समोर बसून माझ्या. अशा प्रतिक्रियानंतर मरायला भाषण करेल का माणूस? खरं सांगा, एवढे वक्ते लोक एका जागी. तर एक कार्यकर्ता माल लावणे कळते का? कोणाकोणाला कळते माल लावणे म्हणजे? लाजू नका, करायला आतवरे डर ना क्या म्हणल्यासारखं. असं आज कॉमेडी झाली तेव्हा ते माल लावून हवं दिली. त्याला त्याचाही गर्व आहे माल लावण्याचा. म्हणजे कोणाला काचा गर्व असेल सांगताच येत नाही. थोडं विषयाकडे वळूया आपण. तर खरंच मी भाषण केलं आणि ते माऊली जे म्हणत होती, भाषण केव्हा करतो म्हणे. माय आताच भाषण केलं की, आणि हेच वय का म्हणे भाषण. तर भाषणाला का तबला असते का, पेटी असते का बँजो असते सांगा बरं. त्यामुळे सगळं मूड निघून जाते. परवाला एक असं दारू पिऊन भाषण झालं आणि समोर आलो माझ्या. आता भाषण झालं, निघालो मी समोर आलो, काहीच बोलत नाही. शेवटी हिंमत केली मी, त्याचं गाव, आणि त्याला विचारलं काय झालं, काहीच बोलत नाही. मी पुन्हा विचारलं भाषण कसं झालं, त्यांनी कमेंट दिली सलमान खान सारखं झालं. आता भाषण कुठं सलमान खान सारखं होते का? आणि म्हणून मायानं मी एवढ्यासाठी सांगितलं की आपलं ध्यान असलं पाहिजे. हा एन्जॉयचा कार्यक्रम नाही. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचे गाणे असो की भाषण असो, ते एन्जॉय म्हणून जर तुम्ही घेत असाल तर विचार करा, उद्या गळ्यात मडकाने ढुंगणाला झाडू आल्याशिवाय राहणार नाही. आपले कार्यक्रम माणसं घडविण्यासाठी असले पाहिजे. अरे मनोरंजनच असतं तर गौतमी पाटीलला बोललं असतं की कारभारी दमान. फुले शाहू आंबेडकरी गाणे असो, त्या प्रबोधन असो, त्या कार्यक्रमातून जातीसाठी माती खाणारी माणसं उभी असली पाहिजेत. ह्यासाठी हा कार्यक्रम आहे, जातीच्या तोंडात माती घालण्यासाठी नाही. मग लक्ष देताना थोडं भान आहे का? काय गेलेलं तर काय जाऊन आले जायच्या मार्गावर? कळवरी महाराष्ट्रात पहिलं गाव दिसले तर सगळं काय हाय, चांगली पेरणी काही म्हणा, तिरीमध्ये कोणी ओबरलं नाही. 100 पैकी 100 मार्क. लक्ष द्या. बघा, लक्ष नाही दिल्यानं काय होते, जेव्हा मी लग्नाला आलो, म्हणजे मताला झालो नाही बरं, जेव्हा मला लग्न करायचं होते बाई, बघा कार्यकर्ता आणि एक वकील यायला पोरगी कोणीच देत नाही. वकील आणि कार्यकर्ता इतका मार्केट समाजामध्ये सर्वात भाव जर कोणाचा कमी असेल कार्यकर्त्याचा आणि वकिलाचा. आता मी लग्न आलो, एकही स्थळ येत नाही, येईन आलं, एकही आलं नाही इमानदारीच्या. बापाला वाटले असंच मरते वाटलं आता.
आलं इकून तिकून बाप खुश, आपण जाय लवकर म्हणे. गेलो तयार होऊन, गाव आलं, गावातलं पोरीचं घर आलं, घराचा दरवाजा आला, बेल वाजली, टर, पोरीच्या बापानं दरवाजा काढला, या आतमध्ये. गेलो आतमध्ये, म्हणजे बसा. ते बी धमकी दिल्यासारखं ताई बोलत होता, बसा म्हणे. बसलो आम्ही. सोबत त्याने म्हणे पोरीला बोलवा. पोरीला बोलले, स्वतःच्या धमकी दिल्यासारखं. पोरगी आली, बस म्हणे, बसली. आम्ही शांत वाचा गेल्यासारखं. पुन्हा ते आमच्या मागे हात धुवून लागला, म्हणजे पोरीला काहीतरी विचारा, पोरीला काहीतरी विचारा, पोरीला काहीतरी विचारा. टेन्शन मध्ये विचारलं ना, पोरगी म्हणली हातगाव. इमानदारीच्या सांगा ताई, पोरीचं नाव हातगाव ऐकलं का तुम्ही? बाईकराव साहेब खरं सांगा, हातगाव पोरीचं नाव? अहो, ते म्हणली इमानदारीच्या. बस नाही नाही, गाव विचारलं नाही ताई, मी तिला नाव विचारलं. गाव मला हातगाव माहित आहे. आता विचार करा, तरी बाप आवरत नाही, म्हणे विचारा, काहीतरी विचारा. पुन्हा विचार तिला गाव, तर म्हणाली गंगूबाई. नाव हातगाव आणि गाव गंगूबाई. मग नंतर कळलं की तिची मानसिकता नव्हती लग्न करायची, तिचं ध्यान बरोबर नव्हतं. ध्यान. मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्याला एक ना एक शब्द या ठिकाणी ऐकायचा आहे, कारण एवढी वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो मी, काहीच नाही, आपल्याला सावरण्यासाठी कोणी नाही, तुमच्याकडे साधनं नाही, तुम्ही अल्पसंख्याक आहात, तुमच्याकडे सत्ता नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये ज्याच्या जीवावर आपल्याला जगायचं आणि संरक्षण करून घ्यायचं, इतरांचं संरक्षण करायचं, त्याचं नाव आहे भारतीय संविधान. आणि ते जर जीव नसेल तर इथेच 2-3 पॉइंट अत्यंत महत्वाचे या ठिकाणी मी सांगणार आहे. आणि मग आपण हे करायचं. पहिलाच भिलो मी इथं भाषण करायसाठी. सांगा बरं काय झालं असं? लांब आहे काय? माईक इकडे, मीच पुढे जाईल असं. हरावून ऐकलं. विदर्भातले मला गाव आठवत नाही, रिअल घटना बरं, मी खोटं काही सांगत नाही. आमच्या प्रबुद्धांनी मेहनतीनं हार आणला. नसतं एका कार्यक्रमात गेलो, 60 मान्यवर, पाडे साहेब, पाईकराव साहेब, सचिन ना राजू, हुशार कार्यकर्ते, एकच हार आणला आणि ते एकच हार 60 कार्यकर्त्याला. मग आमच्या राजू भाऊचा गजू भाऊ सत्कार करतील, घालायले गळ्यातून सहज काढून घ्यायले. पुन्हा तेच हार पाईकराव साहेबाच्या गळ्यात घालायले. घाल काढ, घाल काढ, घाल काढ. 60वा नंबर माझा आला. 60व्या वेळेस सांगितलं गेलं, दादासाहेब शेळकेचा सत्कार भैयासाहेब करतील. माझ्या मायानो काय सांगू माहित आहे का? 60व्या वेळेस माझं नाव आलं तेव्हा काय झालं माहित आहे? सगळे फुलं गळून पडले, दोरात मी गळ्यात धरले. हे हार एवढा पॉवरफुल आहे की काय सांगा तुम्हाला. सगळ्याला जरी तुम्हाला फिरला ना, समाजाच्या पैशावर घेतलेला आहे, कोण्या भाडगावच्या दलालीच्या पैशावर नाही. त्यामुळे आमचा हार काही हेऊच शिकणार नाही, त्यामुळे काही विषय नाही. बघा, आजच्या विषयाकडे या. संविधान दिवस. संविधान दिवस काय झालं आज या दिवशी? लक्ष द्या फक्त 15 मिनिटासाठी. तुम्हाला माहित असेल, इंग्रजांनी जेव्हा या देशाला स्वातंत्र्य द्यायचं ठरविलं, एक आठ घातली. एक आठ. तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर पहिलं संविधान तयार करावं लागेल. मग काय झालं? तारीख होती 11 डिसेंबर 1946. संविधान सभा जवळपास 289 लोकांची निवडली. कासाठी? देशाचं संविधान तयार करण्यासाठी. मग त्या 289 लोकांनी या देशाचं संविधान प्रत्यक्ष लिहिण्यासाठी 26 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती तयार केली, जिचं काम होतं या देशाच्या घटना लिहिण्याचं. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि मग पुढे 2 वर्षे 11 महिने 17 दिवस पायाला फिंगरी लावून अनेक बिमारी असताना बाबासाहेबांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता 2 वर्षे 11 महिने 17 दिवस या देशाला संविधान लिहून पूर्ण केलं. आणि ते संविधान काय होईल?
मी त्या भडव्याला तिथेही सांगितलं आणि आताही सांगतो, बाबासाहेबांनी एक प्रस्तावित 22 भाग 395 आणि 8 परिशिष्ट असलेले संविधान हे अंक नव्हे, तर हे आमच्या शरीराचे पार्ट आणि रक्तवाहिन्या आहेत, ते आपण लक्षात घ्यावं. शरीराचे पार्ट आणि रक्तवाहिन्या. मला सांगा, पार्ट म्हणजे माझं हे डोकं काय आहे? पार्ट हृदय. बोलत जा, मुख्या नाही तुम्ही वाचा दिली बाबासाहेबांनी. शरीराचा पार्ट मला सांगा, मेंदू शिवाय माणूस जगू शकतो का? हृदयाशिवाय माणूस जगू शकतो का? तसाच या संविधानाशिवाय देशातला एकही माणूस जगू शकणार नाही. आपण सर्वांना काय केलं बाबासाहेबांनी? असं काय केलं? थोडा फरक लक्षात घ्या. फरक तुम्हाला कळत. एकच सांगतो बघा, मी माईक मध्ये बोलायलो, बिंदास बोलायलो, मला जशी वाटली तशी मी ड्रेसिंग केली. माझ्या बहिणी बघा कशा नटून फेटून आल्या. चला आमचा संविधान दिवस, हे बघा कशी जशी घ्यायची, लग्न करायचं 9 दिवस यायला पाहिजेत ना. तो आमचा फंडामेंटल राईट आहे. बाबासाहेबांनी दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी माईक मध्ये बोलायलो, हे सगळे बघा जसं काय ते लग्न लावायचे सामूहिक विवाह कसे बायकोला असं एवढं वय झालं तरी यायचं म्हणजे चुकून म्हणलं तरी तयार करता काय? हा मजाकचा भाग थोडा बाहेर काढा. फरक लक्षात घ्या. संविधानाने काय केलं आपल्याला सर्वांना माहित असेल. माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर या देशात एक संविधान होतं. त्या संविधानाचं नाव होतं मनुस्मृती. काय नाव होतं? आवाज काढा. काय नाव होतं? काय नाव होतं? काय रे बाकी काय कोणाचे जावला नाही काय आवाज काढणार? संविधानाचं नाव घ्या. लाज वाटते? सॉरी, संविधानाचं मनुस्मृतीचं घ्या नाव. हडका होती, सगळ्याला कळलं पाहिजे मनुस्मृती. काय नाव होतं? काय नाव होतं? थोडा फरक लक्षात घ्या. आपण पाठीमागे गेलो. भारतीय संविधान लागू होण्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला संविधानाचं महत्व कळेल. तुम्हाला माहित आहे संविधानात कलम आहे. तशीच मनुस्मृतीमध्ये कलम होती. तशीच मनुस्मृतीमध्ये पार्ट भाग होते. आपण म्हणतो ना भारतीय संविधान भाग 1 द युनियन अँड इट्स टेरिटरी, संघ राज्य व त्यांची राज्यसूत्रे. आर्टिकल 1 नुसार या देशाचं नाव इंडिया, दॅट इज भारत. म्हणजे देशाचं नाव संविधानाच्या पार्ट 1 मध्ये आहे आणि कलम एकच आहे. तशीच बाबासाहेबांचं संविधान लागू होण्याच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होतं. त्याचा पार्ट कोणता? 8. त्याला तेव्हा अध्याय म्हणायचे मनुस्मृतीमध्ये. आणि कलम 270. फरक लक्षात घ्या. कार्यक्रमात तुम्ही आलात, मी भाषण करतो, सर्वजण बसलेत. मनुस्मृती लागू आहे आणि त्या मनुस्मृतीने भाषण करण्याच्या बाबतीत, तुम्ही ऐकण्याच्या बाबतीत, हे गाणे म्हणतात आम्ही ऐकतोय, सगळं बघतोय. याच्या बाबतीत मनुस्मृतीमध्ये काय म्हणते? एक जातीर दिवी जातीस तू वाचा, दारुण्या चिपणू जीवाय प्राप्निया छंद जगन्य परभोवीस. हे सांग बस रे, ऐकू वाटत असेल निघून जाय. काय म्हणाली मनुस्मृती? कशा संदर्भात? तुम्ही बसल्यात, सर्वजण बसलेत, मी माईक मध्ये बोलतोय आता. तेव्हा जेव्हा मनुस्मृती होती, मनुस्मृतीने कलम भाग नंबर 8 कलम नंबर 270 मध्ये सांगितलं, एक जाती दिवी जातीस तू वाचा, दारुण्या चिपणू जीवाय प्राप्निया छंद जगणे परभोवीस. कळलं का? बोल जरा. तुम्हाला दोघीलाच कळलं, सगळ्या विद्वान दिसल्या कळलं. बरं, ज्याला नाही कळलं ते हात वरी करा. संस्कृती कळली का? विषयाकडे या. मनुस्मृतीनं कार्यक्रमाच्या बाबतीत, ऐकण्याच्या बाबतीत, तुम्ही बसण्याच्या बाबतीत मनुस्मृती काय म्हणते सांगितलं. मनुस्मृतीनं इथे कार्यक्रम आहे, इथे कार्यक्रम असताना कुठे इथे, कुठे इथे, इथे
कोणी चांगलं गाणं भाषण ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानात उखळतं तेल टाका. थोडं फील करा, फील फील. तुमच्या कानात उखळतं तेल टाकलेलं आहे. कसं वाटेल? थोडासा समज करा म्हणजे तुम्हाला कळते सगळं. कानात उखळतं तेल टाकलं चांगलं वाटेल का? कोणाला वाटेल? हात वरी करा. असे निघू शकतात काही सांगते एवढे केले. मनुस्मृतीने सांगितलं माझ्या मायानो बहिणीनो, अरे इथे इथे कोणी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे थोडा फक्त फील करा, थोडा भास करा. माझे डोळे थोडे सळी मधात घातली का चांगलं वाटेल का? चांगलं वाटेल का? इथे मनुस्मृती म्हणते कलम 270 मध्ये की कोणी कोणी म्हणजे कोण? मराठा, तेली, माळी, कोळी, आदिवासी सगळेच फक्त ब्राह्मण सोडून. काय म्हणते मनुस्मृती? इथे तेली, माळी, कोळी सगळेच ब्राह्मण सोडून कोणी भाषण करायचा प्रयत्न केला, कोणी गाणे गायचा प्रयत्न केला त्याची जीभ कल्ल्या सगळं छटा. म्हणजे आज आमचा प्रबोधन निर्भूत काय ना प्रबोधन श्रीबुद्ध श्री काढून टाका, प्रबोधन ठेवून टाक. आजपासून तू प्रबुद्ध झाला. थोडं ते छेद देऊ लागलं होतं आपल्याला विचार झालेला. मायाने बहिणीने सांगा, आपली जीभ तुमची कापली चांगलं वाटेल का? विचार करा. बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर आम्ही चांगलं गाणं ऐकलं, धमदेशना ऐकली, भाषण ऐकलं, कानात तेल टाका म्हणून आमच्या पहिल्या संविधानानं सांगितलं, डोळे फोडा सांगितलं, जीभ कापा सांगितलं. पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान या देशात आहे. त्या संविधानानं सांगितलं भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट अर्थात मूलभूत हक्क आर्टिकल 1, 19, 2, 3, 4, 5 मध्ये बाबासाहेबांचं संविधान म्हणतं अरे मराठा नाही, तेली, माळी, कोळी, आदिवासी, बंजारा नाही, बुद्ध नाही, ब्राह्मण जरी असेल तो चांगलं ऐकत असेल, चांगलं बघत असेल, तो चांगलं बोलत असेल, कानात तेल तर टाकलं सोडावे, डोळे फोडायचा प्रयत्न केला हा देशाचा नागरिक त्याच्या पायाला 12 खुडे लावण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून. कलमानी शब्दावर जायचं नाही. काय काय विनाकारण शब्दावर जातात. गांडू, भडली, रंचडी, मर्दो घेऊन संत कबीर शब्दावर जाणार. संत तुकारामही म्हणले कीर्तनाचा विक्रम मातेचे गमन फाड खाऊत शब्दावर जाणार. त्यातला मती करता आम्हाला समजून घेता. विचार करा मायानो, आज मी बोलत असताना कोणीच माझं भाषण रोखू शकत नाही. तो माझा फंडामेंटल राईट आहे. चुकलो गुन्हा दाखल करा, खोटा केला परत बाबासाहेबांनी मला दिलेली आहे 226 नुसार हायकोर्ट आणि 32 नुसार मी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. विचार करा. तुम्ही जे बसल्यात विचार करा. बलात्कार विधान सोडावे, माझ्या बहिणीकडे वाकडा डोळा करायची नजर होईल करायची आणि केल्या तर डोळा जागेवर राहील का? ही ताकद बाबासाहेबांच्या संविधानात दिली आणि म्हणून आज आम्ही मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान दिन साजरा करत आहोत. बाकी मात्र काही हिरव्या काय म्हणतात ना मॅट म्हणतात का, हे गीत गीत मी भाषण करायचं. कारण तिकडेच माझं भाषण होतं ना, अशाच मॅट होत्या. मी खाली उतरलो तर भाषण सुरू केलं, अर्धे पडून गेले. भाषण सुरू कर, भाषणात एक असते दारू पियाची गरज नाही, ऑटोमॅटिक चार्ज होते नाही. भाषण ऑटोमॅटिक चार्ज होते की नाही. आणि हे लावा लागते का? लावा लागते का? अनुभवाची बोला असं म्हणत होता. मी असं सांगत होतो, भाषण करू की बंद करू? असं का तू करू की बंद करू? पैसे देता की काय केला? पैसे असतात भाषण मध्ये पैसे दिला आणि देणगी येत नाही आम्हाला.
काय काय ॲडव्हान्स हे रात्रभर याच्याकडून 500 रुपये त्याच्याकडून समोर वगैरे निघून आमचं लई अवघड आहे. असो हा मजाचा भाग झाला. त्याला सिरियस घ्यायचं नाही कोणी. विषयाकडे तुम्ही पहिलं सांगितलं ही व्यालाट दिसतात इमानदारीच्या माझ्या मायांनो बहिणींवर झुकत करायला. काय करायला माहिती आहे? असं मी तिकडे विदर्भात भाषण करत होतो. भाषण सुरू झालं अर्धे पळून गेले. खरं माहिती मी पळून गेले आता भाषण सुरू पेटलेलं होतं ना मी भाषण दोष मध्ये आलं तरी अर्धे पळून गेले. मागे बघतो तर स्टेजवर नाही पळून गेले. कोणीच नाही स्टेजवर साम सोम. पुन्हा समोर बघलं तर होते ते सगळेच गेले पुढे. कोणीच नाही. फक्त मी हातात माईक घेऊन भाषण करतोय. समोर एक कार्यकर्ता फक्त भाषण ऐकते. भाऊ धन्यवाद. कशाबद्दल सगळे तर पळून गेले की तू तरी इज्जत ठेवली की एका का होईना भाषण ऐकायला ना हा काय म्हणलं काय माहिती आहे का ते मी दादासाहेब तुमचा गैरसमज झाला. मी भाषण ऐकण्यासाठी थांबलो नाही. फसवून गेले. कशासाठी थांबला तर तुमच्या पायाखाली डिग्रीला मॅट आहेत ते माझ्या आहेत विचार करा माया. मी दुसरा मुद्दा अजून दोन मुद्दे सांगणार अत्यंत महत्वाचे. सगळे रेकॉर्ड करा माझं भाषण सगळ्यांनी. आणि म्हणून मी सांगितलं संविधानामुळे आता आम्ही जिवंत आहोत. कानाला दृष्टी दे डोळ्याला दृष्टी दिली कानाला आवाज दिला शब्दाला ताकद दिली बाबासाहेबांनी. आणि एखादा आरोग्य असेल की नाही त्याच्या कानाखाली आवाज करण्यासाठी हा ताकद याला हाताला ताकद दिली. आणि म्हणून तुम्ही सर्वांना म्हणायचंय फक्त संविधान एवढंच म्हणायचं. माझं बोलणं संपलं की संविधान म्हणायचं. ताकद दिसली पाहिजे. संविधानात ताकद दिली ती ताकद संविधानामुळे आमच्यात आली. चला मग आमचा जीव की प्राण संविधान. आपल्यासारखा आवाज नको. बाबासाहेब जावला नुसतं डीएनए करावलं मी सगळ्याचं. आमचा जीव की प्राण संविधान. अजून बोलायचं. आमचा जीव की प्राण संविधान. आमचा श्वास संविधान. आमचा सन्मान संविधान. देश की शान संविधान. देश की पहचान संविधान. ही ओळख संविधानाची आहे. ताकद संविधानाची आहे. आणि ते जर गेली तर आणि म्हणून पॉइंट क्रमांक 2 मी आपल्यासाठी सांगत आहोत. महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा एखादा विसरून जाऊन फक्त नोट केला मी. बघा मायानो बघा तर महिला भरपूर आहेत ना. बघा संविधान महिला भरपूर आहेत. आल्यात बिंदास. तर बाबासाहेबांचं संविधान आहे. तुम्हाला कोणी वाकडे बोलतं आमच्या ताई आहेत पोलीस महिला कॉन्स्टेबल कानाखाली आवाज काढण्यासाठी ते का आमचे पोलीस बांधव आहेत आहे का भीती तुम्हाला? कशामुळे? वा वा बरोबर आहे. फरक लक्षात द्या. फरक पाठीमागे गेलो मनुस्मृती लागू आहे तुम्ही दिसताय मला. फरक लक्षात द्या. संविधानाच्या अगोदर मनुस्मृती लागू आहे तुम्ही दिसता. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही. यांनी माळी कोळी आदिवासी मराठा बौद्ध सगळे नवे ब्राह्मणाच्या बायला मनुस्मृतीमध्ये सवलत नव्हती. फरक लक्षात घ्या. तुम्हाला बाबासाहेबांचे उपकार करतील बुद्धासाठी नाही. बाबासाहेबांनी तेली माळी कोळी मराठा नवे ब्राह्मणाच्या बाहेर कसे उपकार केले. पहिलं संविधान मनुस्मृती सगळ्या महिलांसाठी सगळ्या ओबीसी एसटी सगळ्या ब्राह्मणासहित मनुस्मृती कलम क्रमांक 318 मध्ये सांगते काय? पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती योने रक्षती सावरी पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती. कळलं का? बोला असं वाचा इकडे सांगू नका. माझ्या मायानो बहिणीनो कळलं का? तुम्हाला कळलं असेल संध्याकाळी वाटे काहीच कळत नाही कळलं का? ठीक आहे. थोडं महत्वाचा मुद्दा बघा मायानो माझ्या बाबासाहेबांचं संविधान आहे. मनुस्मृती सगळ्या मायासाठी काय सांगते? पिता रक्षती कुमारे भर्ता रक्षती योने रक्षंती सावरी पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती. अर्थ काय? अर्थ इथे मराठ्याची बहीण असेल आदिवासीची असेल ओबीसीची असेल मानवांगाची देवाची असेल नव्हे ब्राह्मणाची जरी असेल तिला कधीच स्वातंत्र्य देता कामा नये.
सगळ्या बायांना स्वातंत्र्य दिल्या तर सगळ्या बाया व्यभिचारी बनतात. बघाशी मनुस्मृती सांगायला तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं नाही, काय करायचं? मनुस्मृतीनं सांगितलं बायाला आयुष्यभर गुलाम ठेवा, तिला स्वातंत्र्य देता कामा नये. लहानपणी मैथिली वाली कोणी मराठा महाभाग कोणाची असेल, लहानपणी तिला बापाच्या पायाखाली ठेवा, बापाच्या पायाखाली. तरुणपणी तिचं लग्न झाल्यानंतर अरे सगळ्याच बायांना नवऱ्याच्या पायाखाली ठेवा, नवऱ्याच्या. आणि म्हातारपणी झाल्या तरी तिला सवलत नाही, कारण ती व्यभिचारी बनते. व्यभिचारी शब्दाचा अर्थ तुम्ही समजता किती शिबी दिली तुम्हाला. म्हातारे झाल्यानंतरही तिला स्वातंत्र्य देता कामा नये. तिला म्हातारपणी स्वतःच्या लेकराच्या पायाखाली ठेवा. ते सोडून द्या ड्रेसिंग असं अनेक नाही. तुम्ही आमदार खामदार पोलीस आल्या माझ्या बहिणी सोडून द्या, कारण तुमचं काम चांगलं. तुमचा जन्मच नवऱ्याची सेवा करण्यासाठी झाला. तुम्ही एकच करायचं, त्याचं घर सांभाळायचं, लेकरं पैदा करायचे आणि वडाच्या झाडाला जायचं. 1 2 नाही 7 जन्म हात नवरा भेटावा म्हणून काय करतात ते. एका माझ्या बहिणीला विचारलं, ताई खरंच सांग म्हणलं, ते तुला बेन 7 वर्ष पाहिजे, 7 जन्म पाहिजे तुला. माहिती सांगतो काय म्हणजे, दादा याच वर्षी याचा जन्मात कटाळा लागला. तेव्हा संपत्तीवर वाट बघायला मी सोडून टाकला. 7 जन्म कुठे घेऊन बसला तुला. एवढं होते ऐकले जन्म 6 जन्म श्रीमान त्याच्यावर काय सांगा ताई. पण मी नाही म्हणत. मनुस्मृती म्हणते बाईचा नवरा रंडीबाज असला तरी या माऊलीने आरती करायची वडायला. रंडीबाज नवरा 7 वर्ष होते. कोणाला वाटेल का मायनो खरं सांगा नवरा असावं. काय मनुस्मृती काय लाजा वाटल्या नाही. सांगा तुम्ही जुवारी असला, मटका लावणारा असला, जुगारी असला, दारू पिणारा असला तरी त्या माऊलीने करायचा. म्हणजे वेगळा असला तरी 7 जन्म. संविधान सांगतो, बाबासाहेबांचं संविधान सांगतो माय बहीण कोणाची असो अबे 7 जन्म सोड. याही जन्मात स्वतःच्या बायकोला गुलाम बनवायला तुम्हाला माहिती 498 होती की नाही. रटा कसा आहे आर्मी त्याच्यावर जागेवर 498 याची बोलती सगळी बंद करून टाकली. 408 नको बाबा करता नाही तर मी कार्य करता ना दादा 498 करतो मी. काय गावाला ते काय म्हणून सल्ला नाही घेतात. ते जावं लागत नाही तिकडच गेले की. बघा हे जे आज नवरे जागेवर आहेत की नाही, आज तुम्हाला शेकोटी मीटिंग नाही. बाबासाहेबांनी सांगितलं त्या संविधानाने तुम्हाला पायाखाली जरी ठेवलं असेल, गुलाम जरी वागलं असेल, याद राखा कोणती माय बहीण तुमच्यापेक्षा लहान नाही. प्रत्येक माय बहीण तुमच्या बरोबरीची आहे. म्हणून माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राईट आर्टिकल 4 लिहिलं. एका फटकारात सगळ्या बायांना माणसाच्या बरोबरीला आणलं. आर्टिकल 14 सेम दर्जा आहे सेम. बाबासाहेब म्हणतात तारीख होती 20 जुलै 1942. शेड्यूल कास्ट फेडरेशनला 50,000 बाया समोर सांगतात की मायानो नवऱ्याला जाऊन सांग रे ती काय मी गुलाम नाही. माझं भाषण नाही बाबासाहेबांचं. बाबासाहेब म्हणतात तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा रे मी तुझी गुलाम नाही. संसार रूपी गाडा चालण्यासाठी मी एक, जसा तू एक चाक आहे तसा मी एक चाक आहे. बाबासाहेब म्हणतात ते 7 जन्म सोडून दे म्हणतात. ते नवऱ्याला जाऊन सांगा म्हणतात. हवेत राहू नको म्हणतात. ऐक नाही तुझी लायकी असेल तर 70 वर्ष राहू. मी 70 काय 70 जन्म. पण लायकी 4 नाही असेल तर एका मिनिटात कोर्टात जाऊन करता येईल. तुम्हाला माहित आहे ही ताकद बाबासाहेबांनी केली. बाबासाहेब म्हणतात तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा रे ते पती भीती काही नो. ती लायकी त्याच्या पतीची नाही. कुठं पती घेऊन बसला तिला 10 रुपये. बाबासाहेब म्हणतात तू आणि मी कोण आहोत? मित्र आहोत आपण. मित्र संसार रूपी गाड्याचे 2 चाक आहोत. जसं मी तुला जाऊ बोलतो तुम्ही काय जागी म्हणून द्या. बाबासाहेब म्हणतात
तशी बायको नवऱ्याला आवाज जावं बोलते. कायद्यात लिहिले नवऱ्याने सुद्धा बायकोला आवाज जावं बोललं पाहिजे. हे तुम्हाला माहिती आहे का? विचार करा. कायद्यात काय काही नवऱ्याने अहो जेव्हा देता का असं तुम्हाला म्हणलं पाहिजे. तेव्हा हे मनवादच झाला. कोण कोण म्हणते बायकोला मनवादी असं म्हणते का? अहो मला जाऊ द्यापासून बाबासाहेब सांगा अहो काय देता का आणि म्हणून मायानो मी तिसऱ्या प्रश्नाकडे येतो. मी जर असे फंडामेंटल सांगितले ना 295 कलमा सांगतो. मला महिनाभर इथून भाषण करावं लागेल. फक्त तुम्हाला महत्व कळविण्यासाठी सांगतो. विचार करा किती तुमच्या बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं. सगळ्यासाठी आमच्या त्या ताई होते पोलिस ताई कुठं नोकरी होत्या पहिल्या पोलिस ताईला घरापुरत रात्री पुरतं भाकरी करतो चूल आणि मग एवढंच काम दिलं संविधानामध्ये मनुस्मृतीमध्ये. आज माझी बहीण पोलीस नाही PSI बोलते IPS बोलते IS बोलते. माझे भाऊ की ताकद फक्त बाबासाहेबांच्या संविधानाची. पण जे बाबासाहेबांच्या संविधानाचा पदावर गेले त्या भैयाला मात्र बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटते. हा बाबासाहेबांची केलेला कसारपणा साधी गोष्ट आहे. पहिले लोक म्हणायचे तुम्हाला माहित आहे की नाही काटा काढला तरी जिंदगीभर विसरायचे नाही. बरोबर आहे काय करायचं तुम्हाला माहित असेल बरोबर आहे. पहिली एवढी इमानदारी होती की काटा काढला तरी लोक आठवण द्यायचे. अरे आता मान कापून द्या तुम्ही उद्याच विसरून जातात. बरोबर आहे की आजचं काम पडेपर्यंत राजूला 1000 फोन काम झालं की साईडनं जातात निघून. असं आमच्या वेगळं साहेबाला माहित आहे. विचार करा. पण आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे हे सर्व होते. आणि तरी पण काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतात. संविधान बदलणाऱ्यासाठी जे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात. 50 वर्ष चालू आहे माझं म्हणून प्रेस मला दिसणार आहे. आणि म्हणून जे या देशाला संविधान बदलण्याची भाषा करतात हिंदू राष्ट्र करण्याची भाषा करतात त्याच्यासाठी 4 ओळी. कोणत्या पिक्चरचा काय लागले कोणता इकडे आला माझ्या 100 रुपये. अरे 100 रुपये देतो ये बरं ये करू दे करतो तो कधी आहे द्यायचं नाही. काय नाव करेल बापाचं काय फायदा काय. अरे एवढंच ना 200 रुपये हे घे 100. एकच सांग दीपिका पादुकोणचं नवऱ्याचं नाव काय. सगळे उत्तर देतात. हो मात्र रमाबाईचा जन्मदिवस म्हणजे काय कोणी माहिती पोरायला सांगायला त्याला माहित नाही सांगू नका. एवढंच माहित राहतं असा हात वरे करता सगळा इतिहास माहित आहे मी सांगतो. एकच फक्त प्रश्नाचं उत्तर. आता अभिनय असा की सगळं पुस्तक वाचलं मी सांगू विचार करा कोणीकडे चाललो आहे बघा तसं त्यानं तर लिहिलं अशी धरली पाहिजे तेव्हा ते अन्याय झाला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांग इमानदारीच्या देतो. हा पण जाऊ दे ते झालं पिक्चरचा. तुझ्या पंजोबाची जन्मतारीख माहिती आहे का. होय का नाही म्हणणार आहे का लाज वाटायचा विषय का माहित आहे. पण तुझ्या आजोबाची पोलिसांना लाज आहे का बे हो किंवा नाही हे का. अरे ते पिक्चरचं विचारत नाही मी ते झालं घेऊन मरायचं आपण वाचणारी दोस्त पाहिजे. बरं आजाची माहिती आहे का बाबाची सांग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांग. बाबासाहेबांची जन्मतारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उदास विके बाबासाहेबांचा जन्म माहित नाही म्हणजे बरं आपलं विके होय का नाही माहिती. बाबासाहेबांची जन्मतारीख माहित
हे वय पुष्पा पुष्पा आणि म्हणून त्याला शेवटचं उदाहरण सांगणार व्यक्ती आणि म्हणून काय झालं ते कोणी या देशाला संविधान बदलण्याचे काय झाले का तुम्ही काऊन गेले उठून इकडे होते सगळं दुश्मन आहे काय म्हणजे तुम्ही या इकडे बोल नका डिस्टर्ब होईल शेवट माझ्या भाषणाचा खूप काही सांगायचं होतं मला आणि म्हणून काही संविधान बदलण्याची भाषा करतात एवढे आम्हाला राईट दिले हक्क दिले संविधानाने काही या देशाला प्रॉपर्टी समजतात आम्ही देशाचं नाव बदलू संविधान बदलू त्यांच्यासाठी 4 ओळी हमने मनुवाद को कभी दिमाग में नहीं पाला हमने मनुवाद को कभी दिमाग में नहीं पाला बुराई का कभी खोला नहीं ताला ये भीम सैनिक है ये भीम सैनिक है संविधान के वास्ते कटेगा मगर संविधानासाठी मरणार आहे ते बरोबर आहे आणि म्हणून आता मी काय करतो परिस्थितीचं भान राखतो काही अडचण आहे शेवटचा माझा विषय महत्वाचा शेवट करतो अत्यंत महत्वाचा आणि मनपूर्वक आहे का मी सांगितलं काही संविधान बदलण्याची भाषा करतात काही स्वतःला मालक समजतात या देशाचे माझ्या भाषणाचे शेवटचं उदाहरण मला खूप सांगायचं होतं परंतु परिस्थिती गायनाचा कार्यक्रम आहे शेवट माझ्या भाषणाचा अत्यंत महत्वाचा सगळे विषय घेणार सध्याचं आरक्षण मनोज रांगे मुस्लिम आरक्षण असो मी सगळं या ठिकाणी परिस्थितीला थांबवतो आणि शेवटचं काही लोक या देशाचं संविधान बदलण्याची भाषा करतात तुम्हाला इमानदारीने मला सांगायचं आहे संविधान बदलू देणार का आवाज इकडे नाही काय संविधान बदलू देणार संविधान बदलू देणार संविधान बदलू देणार एक कुत्र बोललं तारीख होती तारखेसकट लिहून घ्या 24 ऑक्टोबर 2018 स्थळ होतं कंधार जिल्हा नांदेड तो होता माझी खासदार माझी आमदार कार्यक्रम होता मातंग मेळावा भोपलं कुत्र काय म्हणून माहिती आहे अरे कोण म्हणतो या देशाचं संविधान बाबासाहेबांनी दिलं विचार कर आरोप किती गंभीर आहे याला म्हणतात ग्लोबल नीती सतत फेकत जा सध्या फेकण्याचं काय माहिती आहे तुम्हाला कोणाकडे हा 200 फेको माहिती आहे गुजरात आता ओळखा तुम्ही मित्रों ऐसा कसं लोक उता फेकायचं त्याचा चेला या ठिकाणी आलेला हो त्याचं पिल्लू काय की नाही काय बोलते राम बापू काय बोलतात दोन्ही अशी म्हणते रामदेव बाबा मायला माहिती विचार करा मायानं विनोद जगाने नोंद घेतली भारतीय संविधानाचं सांगितलं या देशामध्ये वंदन करायसारखं असेल जगाचा रिपोर्ट या जगामध्ये आदर्श घ्यासारखं काही असेल तर दुसरं काही नाही असेल ते फक्त बाबासाहेबांचं भाग्य आणि भारताचं नाव जगात एकाच गोष्टीसाठी निघते बलाढ्य लोकशाहीचा देश बलाढ्य शब्द जगात कुठंच वापरत नाही लोकशाही वापरतात आपल्या देशाला बलाढ्य विचार करा आणि हे हरामी म्हणतात की या देशाचं संविधान बाबासाहेबांनी दिलं नाही एवढंच नाही अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री असलेला अरुण शौरी
अरुण शोरीना पुस्तक लिहिलं वर्षी ऑल थॉट, त्यात लिहितो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. आता प्रॉब्लेम असा आहे, संविधान लिहिलं म्हणजे का मला एवढं ऐकलं नाही म्हणलं की उत्तर देता येत नाही. उत्तर देता येत नाही तेवढं माहितच नाही ना काही. हे काय करतात मग त्या अज्ञानाचा फायदा घेतात आणि गेम खेळतात. बाबासाहेब म्हणाले 10 वर्ष आरक्षण घड्या कुठे म्हणाले सांग बरं. आई घड्या कुठे म्हणाले बाबासाहेब मला सांग. बाबासाहेब म्हणले 10 वर्षात बंद करा आरक्षण कुठे म्हणाले. 15/4 मध्ये कुठे म्हणाले. 16/4 मध्ये कुठे म्हणाले. ते वीज गाईड करा अजिबात नाही म्हणाले. शैक्षणिक आणि नोकरी आरक्षणात सॉरी मर्यादा नाही. ते आरक्षण आहे पॉलिटिक्स रिझर्वेशन 332. फरक लक्षात घ्या. आणि मग आज आम्हाला फंडामेंटल राईट देणारा मतदानाचा अधिकार देणारा संविधान बदलण्याची भाषा करतात. पेटून कुठतो आंबेडकरी समाज. तर तुम्ही सॉरी कळमनुरी मधले आहात. आतेवाडी साहेब आहेत, पाईकराव साहेब आहेत. इथं सर्वात जास्त कोणता समाज आहे. मुस्लिम. इथं कोणी आहे का मुस्लिम आहे का माझा भाऊ एवढ्याच्या. अरे क्या बात क्या नाव आहे. ओके ओके विचार करा मायानो. अरे क्या बात आहे. ओके थँक्यू. विचार करा बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला. हे इलेक्शन मत करायचं जातात असं. आता कोणी मत दिलं हे विचारत नाही. मला एक सांगा कळमनुरीमध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाज आहे. त्याला मताचा अधिकार आहे की नाही. आणि साहेब 2 नंबरला कोणता समाज आहे ऐकलं साहेब अंदाजावर सांगा. बौद्ध समाज आहेच. आम्हाला तर काही विषय नाही आमचं ते पेटेड आहे. 3 नंबरला कोणता आहे. माळीला मताचा अधिकार आहे की नाही. चौथा कोणता आहे. मराठा तेली माळी कोळी मुसलमान ब्राह्मण सगळ्यांना मताचा अधिकार आहे ना. आणि दिलं कोणी मतदान दिलं कोणी माहित आहे का. विचार करा मायानो. मताचं ठरलं होतं. तारीख होती किती 27 जानेवारी 1919. बाहेर ब्रिटिशांनी सायमन कमिशन भारतात वाट लावलं. त्यासाठी या देशातील कोण्या माणसाला मतदान द्यायचं. गांधी सर्वात पराडे नेता. 2 नंबरचा नेता पंडित जवाहरलाल नेहरू. 3 नंबरचा नेता सरदार वल्लभभाई पटेल. 4 नंबरचा नेता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भेट घेतली. फायनल झालं मतदान. मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा. धक्का बसेल. बाबासाहेबांचे किती उपकार आहेत मराठ्यावर मुसलमानावर तेली माळी कोळ्यावर. ठरलं मतदान द्यायचं. काय ठरलं माहित आहे. 3 अटी पूर्ण करणाऱ्या माणसाला मतदान. किती अटी. पहिली अट कोणती. तो 8वी पास असला पाहिजे. त्या काळी 1919 ला शिक्षणाचं प्रमाण आपल्या देशात 2% होतं. किती टक्के होतं. मग 98 म्हणजे सॉरी 100 मधून 2% मायनस करा. बाकी किती राहतात. 98% लोक मतदानापासून वंचित राहणार होते. 2% समाज मध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण होता. दुसरी अट घातली माहित आहे कोणती. तो राजाचा मुलगा असला पाहिजे. म्हणजे आपले शिवाजी महाराजाचा वंशज निजामाचा वंशज अशा. त्याचा बाप राजा असे त्याला मतदानाचा अधिकार. इतक्यात कोणाचा बाप होता का राजा. आजा बनजोबा स्वप्नात तरी झाला का. म्हणजे कोणीच नाही. काय कोणाला होता. आठ घातली. दुसरी राजाचा मुलगा असेल तर. आणि तिसरी आठ होती जे धीरूभाई अंबानी सारखे पैशावर कर भरत असतील. तुम्ही भरता का. खायची सोय नाही. रांगा घेऊन भरता. विचार करा बायानो. तेली माळी कोळी मराठा मुस्लिम सगळेच मतदानापासून वंचित झाले असते. ठरलं मंजूर झालं. कोणाला 3 अटी पूर्ण करणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार मंजूर झालं. सँक्शन झालं. 2% लोकांना. कोणी म्हणलं नाही त्याला मराठ्याचं काय होईल, मुसलमानाचं काय होईल, आदिवासीचं काय होईल, कोळ्याचं काय होईल, बंजाऱ्याचं काय होईल, सगळ्या जातीचं काय होईल. फक्त माझ्या बाबासाहेबाला बाबासाहेब उठले तर सायमन कमिशन गेले. म्हणे साहेब तुम्ही जो हा निर्णय घेतला इथला आदिवासी तेली माळी कोळी बंजारा मुसलमान मराठा सगळेच वंचित राहतील. वंचित. बाबासाहेबांची आक्रमकता बघून, बाबासाहेबांचा करारीपणा बघून, बाबासाहेबांच्या डोळ्यातली आग बघून सायमन कमिशनने मग एक प्रश्न बाबासाहेबाला केला.
बाबासाहेब मग तुमचं मत काय? तुमचं मत काय? तुम्ही का म्हणता सगळ्या मतदाराचा अधिकार द्या? काय अडचण आहे? ती अटी तुम्ही का पूर्ण करत नाहीत? आम्ही जे सांगितल्या कर भरा. राजाचा मुलगा 8वी पास ज्या वेळेस 2% प्रमाण होतं शिक्षणाचं, तेव्हा बाबासाहेब सायमन कमिशनला म्हणतात ज्याने मतदान करतात लाजा वाटू द्या, उपकार कोणाचे आहेत ते टाटा काला तरी आम्ही विसरत नाही. मतदान करताना एवढं तरी कृतज्ञपणा ठेवा की बाबासाहेबांचे उपकार आहेत. काही आई घाले म्हणतात हे द्या ते द्या, पण बाबासाहेबांचा फोटो जमत नाही. मला सांगा एखाद्याला लता मंगेशकर व्हायचं ती समोर चेहरा ठेवते, सॉरी एखाद्याला गायिका व्हायचं असेल ती चेहरा ठेवते लता मंगेशकरचा. आयडॉल. एखाद्याला क्रिकेटर व्हायचं तो चेहरा समोर ठेवतो सचिन तेंडुलकरचा. आयडॉल. कारण त्या क्षेत्रात त्याचं योगदान. एखाद्याला हिरो व्हायचा असेल तर शाहरुख खान. आयडॉल शाहरुख. साहजिक आहे ना. बहिणीनं सांगा माझ्या बाबासाहेबांनी जगाच्या पाठीवर तारीख होती 5 मार्च 1930. कमिशन होतं OSB स्टार्ट कमिशन. त्यावेळेस बाबासाहेबांनी OSB स्टार्टला सांगितलं आरक्षण SC आणि ST ला मंजूर झालं. बाबासाहेब म्हणतात नाही माझा 52% समाज शिल्लक आहे त्यांना आरक्षण द्या. तेव्हा ते म्हणतात कोणता समाज? जगाच्या पाठीवर पहिल्यांदा येतो बाबासाहेबांनी जन्म दिला, जन्म पैदा केला. कशाला कोण्या शब्दाला? तोपर्यंत तो शब्द कोणी उच्चारला नव्हता जगामध्ये, तोपर्यंत तो शब्द कोणालाही माहित नव्हता. ते म्हणतात कोण 52%? बाबासाहेबांनी तेव्हा शब्दाला जन्म घातला OBC. पैदा केला OBC ला बाबासाहेबांनी. हा बाबासाहेब. आणि जन्मतारीख 5 मार्च 1930. किती जन्मतारीख? क्या बात आहे. एवढंच नाही बाबासाहेब पहिल्यांदा 46 ला जगाच्या पाठीवर पहिला बाबासाहेब म्हणतात माझ्या सगळ्या OBC ला न्याय द्यायचा असेल तर जनगणना करा. एवढंच नाही जेव्हा बाबासाहेबांनी संविधानात हातात आलं भारतीय संविधान भाग 16 विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतुदी आर्टिकल 340 SC ST सोडून माझा मराठा बौद्ध तेली माळी कोळी मुसलमान सगळ्याला गरिबांना आरक्षण दिलं पाहिजे. 340 कलम दिली. आणि एवढंच नाही आरक्षण देण्याचा शब्द पंडित नेहरूंनी दिला होता, पाळला नाही. ऐका मराठ्यांनो, ऐका OBC नो, ऐका तेली माळी कोळ्यांनो. बाबासाहेबांनी गरीब कुणब्यांना, गरीब मराठ्यांना, वंजारा तेली माळ्यांना आरक्षण दिलं नाही म्हणून 27 सप्टेंबर 1951 ला नेहरूच्या छत्रावर राजीनामा फेकून दिला. सगळं योगदान बाबासाहेबांचं. फोटो का जमत नाही? तुम्हाला फोटो जमत नसेल काही अडचण नाही. अरे आंबेडकरांचं मन मोठं आहे. आचार करतो मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, आमची अडचण नाही. पाठिंबा आमचा अडचण नाही. पण ज्या कोणाला विवेकाचं नाव घेत नाही, वैयक्तिक कोणाला बोलत नाही, मी कोणा धर्माच्या विरोधात नाही, मी कोणाच्या जातीच्या विरोधात नाही. आवाज तुम्ही द्याचा, पण एक सांगतो ज्याला बाबासाहेब जमत नाही ते आम्हाला सुद्धा जमणार नाही. ज्याला संविधान जमणार नाही ते तुम्हाला जमेल का? ज्याला बाबासाहेब चालणार नाही ते तुम्हाला चालेल का? ज्याला संविधान चालत नाही ते तुम्हाला चालेल का? हा नादानपणा या ठिकाणी चालू आहे. हे बाकी काही नाही हो. कोणी काम केले की कृतज्ञपणा म्हणतात, पैमान झाले की कृतज्ञपणा म्हणतात. हा फक्त बाबासाहेबांशी केलेला कृतज्ञपणा आणि जातीवादी मानसिकता आहे, बाकी काही नाही. आजही बघा आमचा विरोध नसताना ज्याचं योगदान असताना काही लोक प्रणाम घ्यायचं नाही, कारण प्रश्न मी कोणाच्या विरोधात नाही. सगळ्यांच्या आमच्या आरक्षणाला पाठिंबा. सगळे सुखात दमाने ब्राह्मणा सहित राहिली पाहिजे ती आमची भूमिका. मराठी सुखाने असले पाहिजे. आमचा आदिवासी भाऊ धनगर तेली माळी सगळे सुखाने राहिले पाहिजे. पण किती जातीवाद हो त्याचं योगदान आहे. मला सांगा राजाचं नाव आलं की आम्हाला फोटो कोणाचा आठवते? शिवाजी महाराजाचा. बरोबर आहे की नाही? आम्हाला एका राजेशाही म्हटलं की कोणाचं नाव आठवते?
खरी गोष्ट सांगा तुम्ही. एखादा हिरो म्हटलं की शाहरुख खान आठवतो, एखादी गायिका म्हटलं की लता मंगेशकर आठवतो, अरे संविधान म्हटलं की काय आठवते का बाबासाहेब आठवत नाही. काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर सोन्या जात तुला अवघड जात मुलगा. आणि म्हणून माया आणि बहिणीनो शेवटचं सांगतो मी, हा कार्यक्रम सगळ्याला घेऊन चालण्यासाठी आहे. इथला प्रत्येक देशातला तेलीमाळी कोळी मराठा सगळ्या सुखाने नांदला पाहिजे, ही आमची भूमिका नाही, बाबासाहेबांची भूमिका होती. आणि मग तरी पण काही लोक संविधानाच्या आड येतात, सांगतात बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही. बघा 26 ऑगस्ट 1947 ला देशाचं संविधान लिहिण्यासाठी मसुदा समिती तयार झाली. अध्यक्ष कोण होतं? बाबासाहेब आंबेडकर. हे खरं बोलतात. बाबासाहेबांनी जोपर्यंत संविधान दिलं का मग 7 जण होते. होते का 7 जण होते? जबाबदारी आपल्या बाबासाहेब संविधान लिहिण्याची नव्हती. बाबासाहेबांसोबत इतर 6 आणि बाबासाहेब एक, या 7 लोकांनी मिळून या देशाचं संविधान लिहायचं होतं. शेवट आहे का तेवढं ते प्रभू सांगत होते. 2 मिनिट काय होतं शेवट महत्वाचा मुद्दा. संविधान इमानदारीचा होतो. एकट्या बाबासाहेबांना यासाठी दिलं नाही, खरी गोष्ट आहे. बाबासाहेब आणि 6 लोक म्हणजे 7 लोकांनी मिळून काय लिहायचं होतं? संविधान. बाबासाहेब एक अध्यक्ष, बाबासाहेबांचे दुसरे सहकारी कोण? अल्लादे कुस्वामी आहेत. तिसरा सहकारी BL मित्तर, तिसरा सहकारी TP खैतान, चौथा सहकारी KM मुन्शी, 5वा सहकारी N गोपालस्वामी अय्यंगार, 6वा सहकारी सय्यद अहमद सादुल्ला. बाबासाहेब आणि 7 लोकांनी म्हणून या देशाचं एक एक पान एक एक कलम लिहायचं होतं. झालं काय हो? एक गेलं, राहिले किती? 6 पैकी बाबासाहेब सोडा 7 होते, बाबासाहेब गेले 6 राहिले. 6 पैकी एक कुचकलं. कुचकलं म्हणजे कळतं ना? कुचकलं म्हणजे आता माझ्या पायानो 6 पैकी एक गेलं, राहिले किती? एकाने राजीनामा दिला, तुम्ही बोला राहिले किती? क्या बात आहे. एक राजकारणात व्यस्त होतं त्याला फिरूनच पाहिलं नाही, राहिले किती? एक दिल्ली पासून दूर होतो, राहिले किती? एक बायकोत गुम होतं, राहिले किती? एक अमेरिकेला गेले, राहिले किती? एकच माझा बाबासाहेब आंबेडकर. मी म्हणतो काही सांगत नाही. तारीख होती 5 नोव्हेंबर 1948. संविधान सभेचे सदस्य TT कर्मचारी म्हणतात, ते हिंदू समाजाचे होते, आपले नाही बॅरिस्टर होते. 5 नोव्हेंबर 1948 ला TT कर्मचारी म्हणाले, तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल की या देशाचं संविधान किती लोकांनी लिहिलं का? लिहिण्यासाठी किती लोक होते? 7. TT कर्मचारी म्हणतात, कोण्या पुस्तकाचं नाव लिहून घ्या. वादविवाद घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक 7 पान नंबर 231. पुन्हा डाऊट असेल तर पुस्तकाचं नाव काय? पुस्तक मी जे सांगतो पुस्तकाचं नाव घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक 7 पान नंबर 231. तारीख 5 नोव्हेंबर 1948 ला TT कर्मचारी म्हणतात 7 लोकांनी घटना लिहायची होती. एक गेलं, एकाने राजीनामा दिला, एक अमेरिकेला गेला, एक बायकोकडे गेला, एक राजकारणात व्यस्त होता, एक बिझनेस मध्ये व्यस्त होता. शेवटी सगळी जबाबदारी बाबासाहेबांवर पडली. तेव्हा बाबासाहेबांना प्रचंड बिमाऱ्या लागल्या होत्या. मेंदूची बिमारी, शुगर, BP, हाडाची बिमारी इत्यादी इत्यादी. संविधान लिहिताना डॉक्टर म्हणायचे, बाबासाहेब तुम्ही मावळती ज्योत आहात, मावळती म्हणजे तुम्ही केव्हाही जाऊ शकता. तब्येतीकडे लक्ष द्या. तब्येतीकडे बाबासाहेबांनी लक्ष दिलं असतं तर संविधान राहिलं असतं. अरे बाबासाहेब नाही, इथला माझा मराठा तेलीमाळी कोळी सगळ्याच्या हिताचं मला करायचं आहे आणि मी माझ्या तब्येतीकडे बघितलं. सगळ्याच्या तब्येती बिघडतील, कामातून जातील, मी गेलो तरी चालेल. लागले कामाला 2011 आणि 17 दिवसात एक प्रास्ताविक 22 भाग 395 कलम 8 परिशिष्ट असलेलं जगाला आदर्श असणारं एकट्या आणि एकट्या माझ्या बाबासाहेबांनी संविधान दिलं. कोणी कॉन्ट्रीब्युशन नाही, कोणाचाही वाटा नाही. मी पुराव्या सगळं सांगितलं आणि ते संविधान बदलत असेल तर आता आम्हाला तयार राहावं लागेल. तर बाबासाहेबांना चित्तेवर ठेवलं. आदरांजलीचा कार्यक्रम झाला. फिलिपाईनचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष एन शिवराज बोलले, डॉक्टर आंबेडकर डेड इज मोर डेंजरस. मेरे बाबासाहेब चित्तेवर ठेवलं. आदरांजलीचा कार्यक्रम शेवटची लाईन एंड वाचला. एन शिवराज फिलिपाईनचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते.
5 ऑक्टोबर 1957 ला रिपाई स्थापन झाली. त्याचे पहिले राष्ट्रीय काय म्हणतात, डॉक्टर आंबेडकर डेड इज मोर डेंजरस अलाइव्ह डॉक्टर आंबेडकर. अर्थ जातीवाद्यांनो, तुम्हाला वाटत असेल आम्हाला घडविणारा आमचा श्वास आणि आमचा घाम घातलेला त्याच्या जीवाला आम्ही बिंदास होतो, तो बाप जरी आम्हाला सोडून गेला असेल तर आनंदाच्या पोकळ्या फुटू देऊ नका. त्या माझ्या बाबासाहेबांच्या पुण्याईने हाडाचं पीठ करणारे, रक्ताचं पाणी करणारे घरात दुसरे बाबासाहेब आंबेडकर तयार झालेले. काय करतात तो बाबासाहेब? पुष्पा बाबासाहेब बघा, सगळ्यांच्या तुमच्या माझ्या चेहरा दुसरा बाबासाहेब आंबेडकर बनला. हा बाबासाहेब आंबेडकर आज भीम टायगर सैनिकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पेटून उठला पाहिजे आणि जे संविधानात चालवेल त्याला आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ खऱ्या अर्थाने घेतली तर खऱ्या अर्थाने आता कार्यक्रमाचं सार्थ झालं असं सांगतो आणि थांबतो. जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.